राज्यातील सर्व माझ्या माता बहिणींचं स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये। लाडकी बहीण योजना राज्यातील ही सर्वात फेमस योजना आहे आणि या योजनेमार्फत तुम्हाला दर महिन्याला 1500 रुपयाचा हप्ता मिळतो। बरोबर ना लाडक्या बहिणींनो, 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला जमा होतात। आता जो वादा शासनाने केला होता तुमच्यासोबत लाडक्या बहिणींनो, तो वादा आता शासन पूर्ण करत आहे। तो वादा म्हणजे जानेवारीचा हप्ता वाटप सुरू झाला लाडक्या बहिणींनो। आणि हे बघा, जानेवारीचा हप्ता तर आला, जानेवारीचे 1500 रुपये आज आले आणि हे 1500 रुपये सोबत तुम्हाला फेब्रुवारीचा पण हप्ता दिला जात आहे। फेब्रुवारीचा, हो, फेब्रुवारीचे पण तुम्हाला 1500 रुपये वाटप सुरू झालेले आहेत। अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी। आणि अजून एक महत्त्वाची अपडेट येत आहे, तर 14,100 रुपये संदर्भात एक अपडेट आहे। तर 14,100 रुपये कशाचे आहेत ते तुम्हाला पुढे पाहायला मिळणारच आहेत। सोबत टॉप कामाच्या बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला मिळत नाही, त्या बातम्या देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळतील। व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। राज्यातील सर्व बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे, खास करून माझ्या लाडक्या बहिणींसाठी। हे बघा, तुम्हाला मकर संक्रांतीच्या पहिले 1500 रुपये मिळाले, ते डिसेंबरचे 1500 रुपये होते। परंतु आता दोन वेळा तुम्हाला 1500 जानेवारी आणि फेब्रुवारीचे 3000 रुपये वाटप सुरू झालेले आहे आजपासून। चला, किती बहिणींना हप्ता आला आणि किती जणांना आला नाही बघा ती माहिती। माझी तुम्हाला ना बहिणींनो हात जोडून विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही जरी हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुमच्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा होतील। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे। तुम्हाला 3000 रुपये पाहिजे ना, ज्या ज्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये पाहिजे असतील त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, वाटप सुरू झालेले आहे आणि ही वाटप नुकतीच आत्ताच सुरू झाली। ज्या बहिणी पात्र आहेत त्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू झाली। ज्या बहिणींनी EKYC केलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये ही वाटप सुरू झाली। आणि ज्या बहिणींचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक आहे त्यांना वाटप सुरू करण्यात आलेले आहे। आता इथे एक यादी मी तुम्हाला दाखवतो। आता इथे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत लाडक्या बहिणींनो, त्या दोन गोष्टी समजून घेणं फार गरजेचं आहे। पहिली यादी आणि दुसरी यादी अशा दोन याद्या आहेत। इथे बघा, ज्या बहिणींना हप्ता आला त्या बहिणींची यादी तुम्हाला दाखवतो, हप्ता आला त्यांची। आणि ज्यांना हप्ता जो आहे हप्ता नाही आला त्यांची पण यादी आहे। आता या बहिणींचं काय चुकलं की त्यांना हप्ता दिला जात नाही आहे? कशामुळे त्यांचे हे 3000 रुपये रोखण्यात आले जानेवारीचे आणि फेब्रुवारीचे? त्या बहिणींना का आले नाही? तुम्हाला पण आले नसेल तर बघून घ्या। तुम्हाला पण हप्ता आला नसेल तर काय कसूर आहे, कशामुळे काय चूक झाली की ज्यामुळे त्या बहिणींना हप्ता दिला जात नाही? त्यामध्ये तुम्ही पण आहात का? या गोष्टी बघून घ्या। तुम्ही पहिल्या यादीमध्ये आहेत का दुसऱ्या यादीमध्ये आहेत ते तुम्हाला आताच समजून जाईल। मी सांगतो तुम्हाला कोणती बहीण कोणत्या यादीमध्ये असणार आहे ती यादी तुम्हाला आता दाखवतो। त्यानुसार तुम्हाला समजून जाईल की आपण कोणत्या यादीमध्ये आहोत। तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ पूर्ण बघा। माझी एकच विनंती आहे तुम्हाला, या व्हिडिओला आताच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नावावरती सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन लाडक्या बहिणींनो तुम्हाला मिळत राहील। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ऑल नावरती नक्की सिलेक्ट करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चला बघा आता संपूर्ण माहिती सिंपल सोप्या भाषेमध्ये। तर मी तुम्हाला बोललो ना लाडक्या बहिणींनो, यादी मी तुम्हाला दाखवतो। तर हे बघा, आता पहिली यादी आणि दुसरी यादी असं मी तुम्हाला बोललो। ज्या बहिणी पात्र आहेत त्या पहिली यादीमध्ये आहेत, ज्यांची KYC झाली त्या पहिली यादीमध्ये आहेत, ज्यांचं आधार कार्ड बँकेशी लिंक आहेत आणि सर्व निकषात बसतात त्या बहिणी या यादीमध्ये आहेत। आणि दुसरी यादीमध्ये ज्यांनी KYC केली नाही, ओके, नाही, त्यानंतर जे निकषात बसत नाही, निकष नाही, ओके, आणि त्यांचा मग हप्ता इथे बंद झालेला आहे किंवा थांबवण्यात आलेला आहे, थांबला, ओके। तर या गोष्टींमुळे या यादी आपण इथे स्पष्ट होत आहे, ओके। आता बघा, ज्या बहिणी पात्र होत आहेत त्यांना जो काही तुमचा
19वा हप्ता आहे लाडक्या बहिणींनो, 19वा हप्ता जानेवारीचा आहे आणि 20वा हप्ता जो आहे हा फेब्रुवारी महिन्याचा आहे. तर 19वा हप्त्याचे पण 1500 रुपये आले. त्यासोबत बघा, त्यासोबत फेब्रुवारीचे पण 1500 रुपये लगेच सुटले, लगेच वाटप सुरू झाली. मुख्यमंत्री साहेबांनी जो शब्द दिला होता तो अखेरकार इथे पूर्ण होत आहे. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री साहेबांनी बोललं होतं की आम्ही आता संक्रांतच्या पहिले एक हप्ता देत आहोत आणि संक्रांतनंतर निवडणूक झाल्यानंतर 16 तारखेनंतर आम्ही पुन्हा हप्ता सुरू करू असं त्यांनी बोललं. तर अखेरकार वाटप सुरू झाली. 19वा हप्ता पण मिळाला, सोबत आता 19वा हप्ता मिळालाच, परंतु त्यासोबत आता 20वा हप्ता देखील वाटप सुरू करण्यात आलेले आहे. तर ज्यांना ज्यांना हप्ता आला नसेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. फेब्रुवारीचा हप्ता सोबत तुम्हाला मिळत आहे. फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. पहा आता अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी बघा, किती बहिणींना हप्ताला बघा. तर तुम्हाला सुरुवातीला बोललोच मी, जानेवारीचा हप्ता, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आणि 14,100 रुपये संदर्भात अपडेट पाहायला मिळेल. चला आता संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. इथे एकदम सिंपल सोप्या भाषेमध्ये सांगतो तुम्हाला. हे बघा, तर पहिले एक गोष्टी इथे आपण पहिले समजून घेणार आहोत. ही माहिती फार महत्त्वाची आहे. ही माहिती पहिले आपण समजून घेणार आहोत. हे बघा, या लाडक्या बहिणींना मिळणार नाहीत पैसे. आता कोणत्या त्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना पैसे मिळणार नाहीत? हप्ता त्यांचा 1500 रुपयेचा बंद होत आहे. बघा कोणत्या त्या बहिणी आहेत तर समजून घ्या. लाडकी बहीण योजनेत काही महिलांना आता पैसे मिळणार नाहीत. लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC जे आहे बघा, KYC करणे अनिवार्य केले होते. काय झालेलं आहे आता सध्या मी बघितलं तर बहिणी आता KYC करत आहेत. अरे आता लिंक बंद झाली. तेव्हा 31 डिसेंबरच्या पहिले मी एवढं सांगत होतो KYC करा, KYC करा, KYC करा. तेव्हा त्या बहिणींनी KYC केली नाही. आता त्या बहिणी विचारत आहे की सर KYC करायची आहे, मुदत संपली, तेव्हा कसं काय KYC होईल? तरी मी या बहिणींसाठी बघा ना, आकडा किती आहे, 45 लाख बहिणींची KYC बाकी आहे. या बहिणींसाठी मी रोज व्हिडिओमध्ये मागणी करत आहे शासनाला की शासन मायबाप अजून 10-20 दिन मुदतवाढ लिंक सुरू करा KYCसाठी. या बहिणींना KYC करू द्या, कारण त्या बहिणींनी KYCच केली नाही. माझे हात जोडून शासनाला विनंती आहे की त्या बहिणींना पुन्हा KYC करता यायला पाहिजे. त्यांचा हप्ता बंद करायला नको पाहिजे शासनाने. गरीब बहिणी असतात त्यामुळे त्या बहिणींचा हप्ता सुरू करायला पाहिजे. त्यांची KYCसाठी त्यांना 10-20 दिवस अजून मुदतवाढ द्यायला पाहिजे. ठीक आहे, तर आता काही बहिणी KYC करत आहेत आणि आता KYCची लिंक बंद झालेली आहे. त्यामुळे मी तेव्हा सांगितलं होतं की KYC करा, KYC करा. KYC पूर्ण न केलेल्या महिलांचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे. हे बघा इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. आता यामध्ये बघा ना केवढं मोठं तुमची डोकेदुखी वाढली ना, इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. मी नाही सांगत आहे, वरून आदेश येतात. हे काही मी तुम्हाला घरून हे सांगत नाही ती बातमी, ते वरून बातमी येते डायरेक्ट की ज्यांनी KYC केली नाही त्यांचा हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे. हे बघा ना तुमच्यासमोर आहे. हे बघा, हे वाचा. हे बघा काय म्हटलेलं आहे, महिलांचा हप्ता कायमचा बंद केला जाणार KYC पूर्ण न केलेल्या बहिणींचा. हे बघा, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की ज्या गोष्टी असतात त्या समजून घेत चला, व्हिडिओ रोज बघत चला. आपले KYC करायला पाहिजे होती, काही बहिणींनी केली नाही, त्यांचा हप्ता थांबवला जात आहे, एकतर बंद होत आहेत. अशा गोष्टी समोर येत आहेत. चला आता किती बहिणींना हप्ता आला मग ते समजून घेऊया. चला पुढे आता माहिती बघा. याच सोबत ज्या महिला निकषात बसत नाही, आता भरपूर बहिणी निकषात देखील बसत नाही, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. निकष कोणते आहेत तुम्हाला चांगलंच माहीत आहे. 4 चाकी वाहन असेल, ट्रॅक्टर वगळून, तर अपात्र म्हणजे हप्ता बंद. 2.5 लाखपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर हप्ता बंद. तुम्ही 2-2 योजनेचा लाभ घेत असाल तर तुमचा हप्ता बंद. तसेच तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमचा हप्ता बंद. तुम्ही इन्कम टॅक्स आयकरदाता भरत असाल तर तुमचा लाभ बंद. तुमच्या घरात 2 पेक्षा जास्त बहिणी लाभ घेत असेल तर एकच बहिणीचा लाभ, 2 बहिणींचा लाभ ग्राह्य धरला जाईल.
तिसरं कोणी असेल तर लाभ बंद. या गोष्टी आहेत, हे निकष आहेत. KYC केल्यानंतरही लाडक्या बहिणींचा थेट पडताळणी होणार आहे. आता एक गोष्ट इथे समजून घ्या. आता काही बहिणींना वाटत आहे की मी KYC केलेलं आहे, मला तर काही टेन्शन नाही, मग मला तर हप्ता मिळतच राहील. तसं नाही बहिणींनो, ते समजून घ्या मी काय सांगत आहे. तर आता सपोज तुम्ही KYC पण केलेले आहे तरी तुमचा लाभ बंद होऊ शकतो. कसं काय? कारण KYC तुम्ही केली, बरोबर, KYC केली आणि तुमच्याजवळ जरी 4 व्हीलर गाडी असेल, 4 चाकी वाहन असेल, तसेच तुमचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त असेल ना, तर तुमचा लाभ बंद केला जाईल KYC करून पण. आलं तुमच्या लक्षात? म्हणजे KYC केलेल्या बहिणींचा पण लाभ बंद होणार आहे, जे निकषात बसणार नाही त्यांचा. यामध्ये ज्या महिलांचे उत्पन्न हे बघा 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना यापुढे 1500 रुपये मिळणार नाहीत. दरम्यान अनेक महिलांना डिसेंबरचाच हप्ता मिळालेला नाही. बघा मागच्या वेळी डिसेंबरचा हप्तापासूनच काही बहिणींचा हप्ता बंद झाला. ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना या पुढचाही हप्ता मिळणार नाही. बघा ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना आता हा जानेवारीचा हप्ता आणि फेब्रुवारीचा हप्ता पण दिला जात नाही आहे. या गोष्टी समोर आलेल्या आहेत. फेब्रुवारी ओके, या 2 महिन्याचा हप्ता आता त्यांना हे 1500 दिले जाणार नाहीत असं इथे स्पष्ट म्हटलेलं आहे. तुमच्या समोर आहे सर्व काही बघा. तर असं आहे ही अपडेट. चला ठीक आहे. हप्ता त्याच बहिणींचा बंद होत आहे जे निकषात बसत नाही, अपात्र बहिणी झालेल्या आहेत. परंतु ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. त्यांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणारच आहेत आणि पुढे अजून हप्त्यामध्ये वाढ होऊन 2100 रुपये पण सुरुवात होणार आहे. परंतु आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये दिले जाणार आहे आणि त्यानंतर तुमचा हप्ता पुढे चालून अजून वाढवला जाणार आहे. आता आपण जाणून घेणार आहोत किती बहिणींना जानेवारी फेब्रुवारीचा हप्ता आला, ती माहिती आता आपण अपडेट इथे समजून घेणार आहोत. बघा आता ती माहिती फार महत्त्वाची आहे, पहा. चला लाडक्या बहिणींनो, आता फार महत्त्वाची माहिती आपण समजून घेणार आहोत आणि हीच ती माहिती आहे जी तुम्हाला द्यायची होती. हे बघा, लाडकी बहीण योजनेत जिल्हा परिषद निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. महापालिका निवडणुकीच्या 1 दिवस आधी पैसे देण्यात आले होते. त्यानंतर आता जिल्हा परिषद, हे बघा जिल्हा परिषदची निवडणूक आहे, त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीआधी महिलांच्या खात्यात जानेवारीचा हप्ता जमा केला जाऊ शकतो. जानेवारी किंवा फेब्रुवारीचा हप्ता, दोन्ही हप्ते पण दिले जाऊ शकतात किंवा एकतर जानेवारीचा हप्ता येण्यास सुरुवात होणार आहे. आणि हे बघा आता ही तर एक अपडेट तुम्हाला दाखवली. मुख्यमंत्री साहेबांनी काय म्हटलेलं आहे तुम्हाला चांगलंच माहीत असेल. 16 तारखेनंतर, हे बघा काय बोललेलं होतं त्यांनी की 16 तारखेनंतर आम्ही केव्हाही हप्ता सुरुवात करणार आहोत 1500 रुपये जानेवारीचे, असं त्यांनी बोललं होतं. त्यामुळे जानेवारीचा हप्ता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये तुम्हाला जमा होताना दिसेल, तुम्हाला मेसेज पडतील बहिणींनो. आता 1500 रुपये 100% तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे. सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. जानेवारीचा हप्ता अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तर तुम्ही ज्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत होते, डिसेंबरचा हप्ता ज्या बहिणींना आलेला आहे त्याच बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळेल. जरी डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर जानेवारीचा पण मिळणार नाही. वाटप सुरू झालेलं आहे. कोणत्या क्षणी वाटप येईल तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता, ओके. जरी आलेला नसेल तर ज्या ज्या बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नसेल त्यांच्या खात्यामध्ये कोणत्या क्षणी हप्ता जमा होईल, सुरुवात आता कोणत्या क्षणी होणार आहे सांगता येत नाही. आता देखील सुरुवात झालेली असेल, कारण मी व्हिडिओ बनवतो आहे तोपर्यंत वाटप पण सुरू झाले असेल, सांगता येत नाही. त्यामुळे ज्यांना कोणाला आले त्यांनी मला कमेंट करून सांगायचं की आला म्हणून हप्ता. चला कमेंट करा, आला असेल तर आला आणि 1500 रुपये जानेवारीचे आले असं तुम्ही कमेंट करून सांगा. नाही आले असेल तर नाही कमेंट करा. आणि हो, फेब्रुवारीचा हप्ता पण त्यासोबत मिळेल का, तर चान्सेस तर कमी आहेत. परंतु आता तुम्हाला जानेवारीचे पहिले 1500 रुपये मिळत आहेत, त्यानंतर तुम्हाला फेब्रुवारीचे पण 1500 रुपये मिळणारच आहेत. कारण निवडणूक आहे पुढे, निवडणूकच्या पहिलेच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता पण दिला जाणार आहे बहिणींनो. तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तुमच्यासाठी. जानेवारीचा हप्ता आणि लगेच काही दिवसानंतर फेब्रुवारीचा हप्ता, अशी वाटप ही नियोजन असणार आहे. चला आलं तुमच्या लक्षात. चला आता 14,100 रुपये संदर्भात काय अपडेट आहे, तसेच आजच्या टॉप बातम्या ज्या तुम्हाला कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये पाहायला भेटणार नाहीत त्या बातम्या आपण आता इथे बघणार आहोत. अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत.
चला इथून शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, कारण पुढे माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. पहा आता पुढे महत्त्वाची माहिती. चला पहिली बातमी तुम्ही बघू शकता. एक एक बातमी आपण आता समजून घेणार आहोत. पहिली बातमी, सोने 1000 तर चांदी 9000 वाढली. आपण सध्या बघतच आहोत सोने चांदीचे दर हे भरपूर वाढत आहे. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात झालेल्या ड्रामा आणि इराणमध्ये सुरू असलेले मोठं आंदोलन यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलासह सोने व चांदीच्या किमतीत मोठी वाढ झालेली आहे. ही वाढ आपण बघत आहोत. 1 वर्षापासून सोन्याच्या भावात फार प्रचंड वाढ होत आहे आणि चांदी पण आता फार वाढलेली आहे. हे बघा, बुधवारी सोन्यामध्ये प्रति तोळा 1000 तर चांदीत प्रति किलो 9000 रुपयांनी वाढ नोंदवली गेली. चांदीचा वापर केवळ दागिनेच नव्हे तर सौर ऊर्जा प्रकल्प, इलेक्ट्रिक वाहने, पॉवर ग्रिड आणि इलेक्ट्रिकल उपकरणांमुळे मागणी वाढली आहे. उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने चांदीच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. आलं तुमच्या लक्षात? सराफा बाजारात मकर संक्रांतीला चांदीचा प्रति किलो दर 2,80,000 रुपये तर सोन्याचा प्रतितोडा दर 1,43,000 रुपये इतका होता. यंदा चांदीच्या दरात तब्बल 27% वाढ जी आहे ती होण्याची शक्यता गुंतवणूक क्षेत्रातील जे काही तज्ज्ञ असतात त्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी चांदीने गुंतवणूकदारांना तब्बल 170% परतावा दिला आहे. सध्या बाजारात चांदीची मागणी जास्त आहे आणि पुरवठ्याअभावी किमती सातत्याने वाढतच आहेत. चांदीच्या किमती भरपूर वाढत आहेत. आता सोनं तर वाढलेलंच आहे, परंतु चांदी पण वाढत आहे. दरम्यान जागतिक बाजारात सोने चांदीचे भाव आज मोठ्या प्रमाणात वाढले. त्याचे प्रतिबिंब भारतीय बाजारातही उमटले आहे. चांदीच्या भावात एका दिवसात 6% वाढ होऊन तो प्रति किलो 2,80,000 रुपयांच्या नव्या उच्चांकांवर पोहोचला. तर सोने 22 कॅरेट दर 1,31,000 आणि 24 कॅरेट दर 1,43,000 प्रति तोडा इतका राहिला. बघा, तर 1,40,000च्या पार सोनं गेलेलं आहे. आता दररोज दरात वाढ होत असल्याने नागरिकांचा खरेदीकडे कल कमी झाला आहे. बघा, चला ठीक आहे. सोने चांदीच्या भाव संदर्भात बातमीमध्ये आपण बघतच आहोत. मी तुम्हाला बोललो 14,100 रुपये मी तुम्हाला बोललो होतो, बरोबर. यापेक्षा पण भाव वाढलेला आहे. तर जवळपास सोन्याचा 1 ग्रामचा हा भाव आहे 24 कॅरेटमध्ये. 22 कॅरेट यापेक्षा 1-2 हजारने कमी असेल, परंतु हा 24 कॅरेटचा भाव आहे 1 ग्रामचा. 24 कॅरेट शुद्ध सोनं असतं आणि त्या 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव आहे 14,100 रुपये आजपर्यंत. ओके, आणि यामध्ये अजून प्रचंड वाढ होणारच आहे. सोन्याचे भाव वाढत आहे, चांदीचे भाव पण वाढत आहे. तर 14,100 रुपये संदर्भात अपडेट समजली. तर सोन्याचे भाव होते ते 1 ग्रामचे 24 कॅरेटचे. आलं तुमच्या लक्षात? चला, 14,100 रुपये संदर्भात पण अपडेट तुम्हाला समजली. पुढील बातमी बघा. बातमी नंबर 2 आहे, भारतावर पुन्हा एकदा 25% टॅरिफ. इराणशी व्यापार करणे पडणार महागात, ट्रम्प आणखी आक्रमक. आता हे ट्रम्प साहेब काय एवढे आक्रमक होत आहेत? पुन्हा टॅरिफवर टॅरिफ लावत आहेत. काय आहे बातमी? चला समजून घेऊया. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे डोनाल्ड ट्रम्प साहेब आहेत, डोनाल्ड ट्रम्प भाऊ, हे डोनाल्ड ट्रम्प भाऊ ना भलतं टॅरिफ लावत आहेत. यांनी जागतिक व्यापारात पुन्हा एकदा खडबड उडवून दिली आहे. इराणशी व्यापार करणाऱ्या कोणत्याही देशाला आता अमेरिकेसोबत व्यापार करताना 25% अतिरिक्त आयात शुल्क टॅरिफ द्यावे लागेल, अशी त्यांनी मोठी घोषणा ट्रम्प यांनी केली आहे. बघा, नुसतं टॅरिफवर टॅरिफ त्यांचं चालू आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फटका कोणाकोणाला बसत आहे? आपल्या भारत देशाला बसत आहे. तर हा फटका आपल्या भारत देशाला बसतच आहे, चीनला बसत आहे आणि संयुक्त अरब अमिराती UAE म्हणजे अमिराती, संयुक्त अरब अमिराती आहे. UAE या देशांना बसण्याची शक्यता आहे. ठीक आहे.
जे देश इराणच्या सत्ताधाऱ्यांना आर्थिक बळ देतील, काय म्हटलेलं आहे बघा, इराणच्या सत्ताधाऱ्यांना आर्थिक बळ देतील त्यांना अमेरिकेनं बाजारपेठेत प्रवेश मिळवण्यासाठी मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. आता बघा, इराणशी व्यापार करणाऱ्या प्रमुख देशांमध्ये भारत आहे, चीन, तुर्की, UAE, पाकिस्तान आणि आर्मेनिया यांचा समावेश आहे. दरम्यान 25% टॅरिफ आकारण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर चीनने जोरदार प्रत्युत्तर देत अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा कठोर इशारा दिला आहे. बघा, तर अमेरिकेच्या निर्णयावर चीनने आता उत्तर दिलेलं आहे की अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असं त्यांनी पण चीनकडून हा इशारा देण्यात येत आहे. ठीक आहे, भारताची मोठी कोंडी का झाली आहे? भारतासाठी ही घोषणा चिंतेचा विषय आहे. अमेरिकेने यापूर्वीच भारतावर 50% पर्यंत टॅरिफ लादले आहेत, जे जागतिक उच्चांकी टॅरिफपैकी एक आहे. यामध्ये रशियाकडून खरेदी केलेल्या तेलावरील 25% टॅरिफचाही समावेश आहे. आता इराणच्या व्यापारामुळे अतिरिक्त 25% टॅरिफ लागेल. बघा, म्हणजे ते 50 25 जरी पकडले ना तर 75% टॅरिफ होत होतो. बघा ना तुम्ही, भारताला फटका नाही. आता फिओ यांचं म्हणणं आहे की भारताला फटका नाही. काय समजून घेऊया. टॅरिफमुळे भारताचा व्यापार क्षेत्रावर याचा कोणताही विपरीत परिणाम होणार नाही असा विश्वास निर्यातदारांची शिखर संस्था फिओने व्यक्त केला आहे. भारतीय कंपन्या अमेरिकेच्या निर्बंधाचे काटेकोर पालन करत असून अन्न आणि औषधांचाच व्यापार केला जात असल्याने फिओने स्पष्ट केले. काय निर्यात होते आणि काय आयात होते? भारताकडून निर्यात काय काय होते बघा, तर भारताकडून निर्यात होते तांदूळ, सोयाबीन, केळी, चहा, साखर, औषधे, मसाले, मशिनरी, कृत्रिम दागिने. ओके. आता इराणकडून आयात काय होते? सुका मेवा, सेंद्रिय असेंद्रिय रसायने, काचेच्या वस्तू, पेट्रोलियम उत्पादने. तर अशा पद्धतीची अपडेट होती. चला, ही बातमी संबंधी पुढील बातमी बघा. आता ना आपण शेवटची बातमी बघणार आहोत. एवढी शेवटची बातमी बघा, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबवणार आहोत. चला, शेवटची बातमी आहे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांच्या 3% महागाई भत्ता वाढीबाबत महत्त्वाची अपडेट. केव्हा निघणार GR? मंत्रालयात काय सुरू आहे समजून घेऊया. हे बघा, बातमी बार महत्त्वाची आहे आणि राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 3% महागाई भत्ताबद्दल अपडेट आहे, समजून घेऊया. हे बघा, गेल्या वर्षी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 5% वाढवण्यात आला. पहिल्यांदाच मार्च महिन्यात GR निघाला. यानुसार तर GR निघाला, ज्यानुसार जानेवारी 2025 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता 2% वाढवत 55% करण्यात आला. नंतर ऑक्टोबर महिन्यात GR आला, ज्याद्वारे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढत 58% एवढा करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे जानेवारी 2026 पासून किती महागाई भत्ता वाढणार या संदर्भात सुद्धा आता आकडेवारी समोर येत आहे. आता या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सुरुवातीला किती टक्क्यांनी वाढ होत आहे चला समजून घेऊया महागाई भत्तामध्ये. हे बघा, AICPIच्या आकडेवारीनुसार ज्या जानेवारीपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 ते 5% वाढवण्याची शक्यता आतापर्यंत जुलै 2025 ते नोव्हेंबर 2025 या कालावधीमधील AICPIची आकडेवारी समोर आली आहे. बघा, तसेच लवकरच डिसेंबर महिन्याची पण आकडेवारी समोर येईल. त्यानंतर मग प्रत्यक्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या जानेवारीपासून किती वाढणार हे क्लिअर होणार आहे. अशी सारी परिस्थिती असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता मात्र अजूनही 55% एवढाच आहे. राज्य कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासूनच्या महागाई भत्ता वाढीची अजूनही प्रतीक्षा आहे. दिवाळीपासून राज्य कर्मचारी प्रतीक्षेत. हे बघा, तर दिवाळीपासून कर्मचारी प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या टप्प्यात महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार अशी आशा होती, पण नववर्ष सुरू होऊनही राज्य कर्मचाऱ्यांच्या DA वाढीबाबत अजूनही ठोस निर्णय झालेला नाही.
महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे 58% झाला आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांनाही लवकरच याचा लाभ मिळायला हवा अशी मागणी कर्मचारी संघटनांनी लावून धरली आहे. फेब्रुवारी महिन्यात हातात येणार वाढीव रक्कम. दरम्यान आता याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे, ज्यात राज्यातील सरकारी निमसरकारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना जानेवारी महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात जो पगार मिळेल त्या पगारात महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळेल असा दावा होतोय. महापालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर म्हणजेच 16 जानेवारीनंतर राज्य सरकार याचा अधिकृत शासन निर्णय जारी करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. चला ठीक आहे, महागाई भत्ता मिळणार आहे त्याबद्दल ही बातमी होती. तर अत्यंत महत्त्वाच्या टॉप कामाच्या बातम्या आपण बघितल्या आणि सुरुवातीला राज्यातील सर्वात फेमस योजना, मोठी योजना लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण माहिती बघितली. चला ठीक आहे, सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. यूट्यूब टीमला माहीत आहे, तुम्हाला पण चांगलंच माहीत आहे, आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. आपल्या चॅनलवर जी माहिती येते, बातमी येते, तीच बातमी दिली जाते, कुठलाही दावा केला जात नाही, हे सर्वांना चांगलंच माहीत आहे. आपल्या चॅनलचे व्हिडिओ हे एज्युकेशन पर्पजनुसार शैक्षणिक माहिती संदर्भात व्हिडिओ असतात. ठीक आहे, लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती, नवीन अपडेट, नवीन योजनेसंदर्भात. धन्यवाद. तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये.